झाला फ्रेंडशिप डे। पुढील मैत्री दिनापर्यंत 5 मित्र लावणार 25,000 झाडं। दिल दोस्ती आणि दुनियादारीचे स्वरूप आता मात्र बदललेलं पाहायला मिळते। आजवरचे सर्व फ्रेंडशिप डे लय भारी आणि भन्नाट असायचे। अख्खा दिवस मित्रमैत्रिणींची धमाल, पेन आणि रिबिननेच दिवस रंगलेला असायचा। आता मात्र दिल दोस्ती दुनियादारी तिचा आहे, फक्त प्रत्यक्ष भेटीऐवजी ऑनलाईन दोस्तांना रंगत चाललंय एवढंच। या कोरोनाने अख्खं जग बदलून टाकलं। लॉकडाऊनच्या आधी फ्रेंडशिप डेला नेमकं काय करायचं, पिकनिकला कुठं जायचं, कुठल्या रंगाचा ड्रेस घालायचा, इथपासून सर्व सुरू असायचं। फ्रेंडशिप डेच्या 15 दिवस आधीच दुकानांमध्ये फ्रेंडशिप बँड पासून ते आकर्षक गिफ्ट उपलब्ध असायचे। आता या कोरोना काळात कसला फ्रेंडशिप बँड आणि कसलं ते गिफ्ट, परंतु यंदा दुकानाला टाळ आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अपेक्षित जल्लोष यापासून मुकलेल्या तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। दुसरीकडे काहींनी यावर सुद्धा शक्कल लढवली आणि डिजिटल तसेच व्हर्च्युअल फ्रेंडशिप डे साजरा केला। मित्रांना भेटता येत नसले म्हणून काय झालं, पनवेल मधील काही मित्रांनी डिजिटल फ्रेंडशिप डे साजरा केला। त्या 6 ते 7 मित्रांनी व्हिडिओ कॉलवर एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मात्र सेलिब्रेशन करता आलं नाही म्हणून नाराज न होता त्यांनी फ्रेंडशिप डे दिवशी एक नवा संकल्प सुद्धा केला। पनवेलचा अभिजित पाटील यांनी आमचा असा हा डिजिटल फ्रेंडशिप डे 2021 साजरा म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली। या उपक्रमाविषयी या मित्रांपैकी एक अभिजित पाटील म्हणाले, सर्वांसाठी आजचा दिवस खास आहे, कारण आज फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन आहे। या काळात रुग्ण जरी कमी होत असले तरी आम्ही मात्र काळजी घेत आमचा हा फ्रेंडशिप डे डिजिटल पद्धतीने साजरा केला। मात्र या फ्रेंडशिप दिनी आम्ही सर्व मित्रांनी एक संकल्प केलाय। आपण सध्या कोरोना आणि पुराचे थैमान पाहत आहोत, याला सुद्धा आपणच जबाबदार आहोत असं म्हणत पुढल्या फ्रेंडशिप डे येईपर्यंत वर्षभराच्या काळात पर्यावरणाचा विचार करता 25,000 झाडे लावूया। फक्त लावूया नाही तर त्यांचे संगोपन सुद्धा करणार आहोत। यात औषधी झाडे, फुल फळांची झाडे तसेच सावली देणारे वड, साग, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर यांसारखे झाड हे सर्व 6 ते 7 मित्र करणार आहेत। अभिजित पाटील, सुदाम पाटील, फुलचंद गुप्ता, प्रताप गावंड, नित्यानंद म्हात्रे, दीपक पाटील, धनंजय पाटील अशी या तरुणांची नावे आहेत। यातील अभिजित पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भावना शेअर केली। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार उदय सामंत। रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स कोर्सेस या उपकेंद्रात सुरू करण्यासाठी विद्यापीठाने प्राधान्य द्यावे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं। त्यांच्या हस्ते रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठ MIDC रत्नागिरी येथे रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठचे नामकरण, चरित्रकार पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर म्हणून नामकरण आणि लोकमान्य टिळक अध्यासन केंद्राचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते। उदय सामंत म्हणाले, चरित्रकार पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर धनंजय कीर यांनी जे साहित्य लिहून ठेवले आहे, त्यांचे जे काही कार्य आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे उभे राहिले आहे। त्यासाठी त्यांचे नाव उपकेंद्राला देण्याची मागणी 6 महिन्यात मान्य झाली। आजपासून रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठ हे चरित्रकार पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर म्हणून ओळखलं जाणार आहे। निसर्ग वादळात जी विद्यालय बाधित झाली त्या आपत्ग्रस्त विद्यालयांना मदत करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्रातील अध्यासन केंद्रांनाही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। कोकणामध्ये ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणच्या विद्यालय, शैक्षणिक संस्था यांना उभे करण्यासाठी विद्यापीठ निधी देण्यास तयार आहे, असंही सामंत यांनी नमूद केलं। उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात या शैक्षणिक वर्षापासून सुरू आहेत। या ठिकाणी 2 कोर्सेस मर्जिंग करून इलेक्ट्रोमेकॅनिक, सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर्स आदी प्रकारचे कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत। अशा प्रकारचे कोर्सेस सुरू करणारे हे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज असणार आहे। तसेच कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्रही या वित्तीय वर्षामध्ये सुरू होते। शासकीय लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर व ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र, उर्दू भवन रिसर्च सेंटर आदी शैक्षणिक दालन रत्नागिरी येथे होत आहे। त्यामुळे रत्नागिरी हे शैक्षणिक हब होईल। यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, ते शिक्षण येथेच उपलब्ध होणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, विद्यापीठाचे कुलसचिव
प्राचार्य डॉक्टर बळीराम गायकवाड, चरित्रकार पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर धनंजय कीर यांचे नातू डॉक्टर शिवदीप कीर, लोकमान्य टिळक अध्यासन मुंबई विद्यापीठाच्या प्राचार्य संचालिका सुचित्रा नाईक, रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठाचे प्राचार्य संचालक डॉक्टर किशोर सुकटणकर, जयू भाटकर, प्राचार्य राजेंद्र प्रसाद मसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात पडला. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या कार्यक्रमातील 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा पालन केले नव्हते. याच कारणांमुळे पोलिसांनी ही कारवाई केली. जेल रोड येथील पोलीस ठाण्यात यासंबंधी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे रस्त्यावर म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळले नाही. कार्यक्रमामध्ये झालेल्या या सर्व गर्दीचा व्हिडिओ नंतर समोर आला होता. हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही लोकांनी यावेळी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांनी कार्यक्रमादरम्यान गर्दीस कारण ठरलेल्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे. सध्या कोरोनाची 3री लाट येण्याची शक्यता आहे. अशा काळात सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे. नियमांची पायमल्ली होत असेल तर कोरोना पसरायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. मारुती सुझुकीने पुन्हा एकदा नोंदवला विक्रम. जुलैमध्ये 1.36 लाख कारची विक्री. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जुलैमध्ये 1.36 लाख युनिट्सची विक्री केल्याची माहिती दिली. यासह कंपनीने जुलैमध्येच 21,224 युनिट्सची निर्यात केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की त्यांनी देशांतर्गत बाजारात 1.33 लाख युनिट प्रवासी वाहने विकली आहेत, जी जुलै 2020 पासून 97,768 युनिट्सची वाढ आहे. कंपनीने कॉम्पॅक्ट सब सेगमेंटमध्ये 70,268 युनिट्सची विक्री केली, ज्यात वॅगनॉर, स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बॅलेनो आणि डिझायर सारख्या वाहनांचा समावेश आहे. यांसह अल्टो आणि एस्प्रेसोच्या एकूण 19,685 युनिट्सची विक्री झाली. यासह जर आपण युटिलिटी वाहनांबद्दल बोललो तर कंपनीने गेल्या महिन्यात त्यात 32,272 युनिट्सची विक्री केली, ज्यामध्ये इर्टिगा, एक्सेल 6 आणि विटारा ब्रेझा सारख्या कार्सचा समावेश आहे. याशिवाय कंपनीची निर्यात देखील वाढली आहे, ज्यात कंपनीने एकूण 21,224 युनिट्सची निर्यात केली, जी जुलै 2020 मध्ये फक्त 6,757 युनिट्स होती. मारुती सुझुकी इंडियाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपासून 475 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 268 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. पहिल्या तिमाहीत कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमुळे कंपनीचे उत्पादन आणि विक्रीवर वाईट परिणाम झाला. तथापि मागील परिस्थिती आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाही इतकी वाईट नव्हती. मारुती सुझुकीने सांगितले की पहिल्या तिमाहीचे आकडे मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित कालावधीपेक्षा सर्व मापदंडांवर चांगले असले तरी त्यांची तुलना होऊ शकत नाही. मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित तिमाहीत साथीच्या आजारामुळे अधिक व्यत्यय आले होते. कंपनीने सांगितले की तिमाही दरम्यान तिचे एकूण परिचालन उत्पन्न 17,776 कोटी रुपये झाले, जे एक वर्ष आधी त्याच तिमाहीत 4,111 कोटी रुपये होते. तिमाहीत कंपनीने एकूण 3,53,614 वाहने विकली. देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री 3,08,095 युनिट होती. त्याचबरोबर कंपनीने या काळात 45,519 वाहनांची निर्यात केली. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने देशांतर्गत बाजारात 67,027 वाहने विकली आणि 9,572 वाहनांची निर्यात केली. स्वतंत्र आधारावर तिमाहीत कंपनीचा नफा केवळ 441 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 249 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.
मदत देता का मदत? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना. शासनाच्या जागेत वसवलेल्या झोपडपट्टीवासियांना महापुराची मदत मिळणार का, असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गत वर्षीच्या महापुराची मदत मिळाली नाही. यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. मात्र अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. यंदा तरी मदत मिळावी अशी याचना येथील झोपडपट्टीधारक पूरग्रस्त टाळं फोडून ठाकरे सरकारकडे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीतील पूर परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. सांगलीचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त अंकलीतील पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देतात का, हे पाहावं लागणार आहे. सांगली शहरानजीक असणाऱ्या अंकली गावात 40 कुटुंबांची वस्ती आहे. झोपडपट्टी म्हणून याला ओळखले जाते. कृष्णा नदीकाठी असणाऱ्या या वस्तीमध्ये पूर आला की पाणी शिरते. यंदाही चाही महापुरात अंकली गावाबरोबर गावातील ही झोपडपट्टी बुडाली. त्यामुळे झोपडपट्टीतील कुटुंबांची घरं अक्षरशः उद्ध्वस्त झाली. पुराच्या पाण्याने अक्षरशः थैमान घालत हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या घराची अवस्था ही होत्याची नव्हती केली आहे, असं पूरग्रस्त मयुरी कांबळे यांनी सांगितलं. कोणाच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, कोणाचे छत कोसळले आहे, त्याचं घरच कोसळलं आहे, अशी विदारक परिस्थिती झोपडपट्टीवासियांची झाली आहे. मात्र यांना शासनाची मदत मिळेल की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण अंकली ग्रामपंचायतीकडून या झोपडपट्टी धारकांना शासनाच्या जागेवर घर असल्याने मदत मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महापुराने उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांचा संसार पुढे उभा राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 50 वर्षाहून अधिक काळापासून या ठिकाणी या झोपडपट्ट्या आहेत. 2019 मधल्या महापुराच्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या घराची मोठी पडझड झाली होती. 2019 मधील पुराची अद्याप मदत मिळाली नाही. आता तरी या लोकांची घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाकडून पडझड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी मदत देण्यात येते. मात्र इथल्या झोपडपट्टी धारकांना ती मदत मिळणार का नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टाहो फोडून झोपडपट्टी धारकांना ठाकरे सरकारनं मदत द्यावी अशी याचना पूरग्रस्त स्वप्नील हेगरे यांनी केली होती. दरम्यान याबाबत अंकलीच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता गावातील सरसकट सर्व पंचनामे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पंचनामे होऊन सर्वांना ही मदत मिळेल आणि ते 100% मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून शासनाच्या जागेवर अतिक्रमण असल्याने मदत न मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्यासह निदर्शनास ही बाब आणून दिली असून अंकली ग्रामपंचायतीकडून 100% पंचनामे करून मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. शिक्षण महर्षी व मराठवाड्याचे साने गुरुजी आलुरे गुरुजी यांचे निधन. तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सीना आलुरे गुरुजी यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. 1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अंदूर या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 6 सप्टेंबर 1932 रोजी आलुरे गुरुजी यांचा जन्म झाला होता. बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर ते अंदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू होऊन तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून 1990 साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अंदूर व त्यांच्या ग्रामीण परिसरात विविध गावात 28 शाळा सुरू केल्यात. शिक्षकांची नोकरी लागल्यापासून 25% पगार ते गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत. शिक्षक व आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ही त्यांनी दलित मुलांसाठीच दिली. मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू करून शिक्षण उपलब्ध करून दिले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. मुलीचं वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी लग्न. गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार. देशात बालविवाह करणं हा गुन्हा आहे. मात्र तरीही काही ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा सर्रासपणे केला जात असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. अशा लोकांवर अनेकदा कारवाई देखील करण्यात आली, पण तरीही काही जण सुधारताना दिसत नाहीत. अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. आई वडिलांनीच एका 14 वर्षा मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निदर्शनास ही बाब आली. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुलींच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. आतापासून नवा 7/12 जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, बाळासाहेब थोरात. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केली आहे. यानुसार आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन 7/12 मिळणार आहे. त्यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचेल आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असंही थोरात यांनी नमूद केलं. ते पुण्यात बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, महसूल दिनानिमित्त शुभेच्छा. या निमित्ताने काही सेवा सुरू करत आहोत, त्यामुळे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू करता येईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल. 7/12 ऑनलाईन केलाय. आतापासून 7/12 नव्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहे. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आले. लवकरच मिळेल. 4 ठिकाणी जमिनी असतील तर एकच 7/12 मिळेल. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजिटल रूपात मिळतील. त्यामुळे तलाट्यांचा वेळ वाचणार आहे. स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सतत सवलत देण्यात आली आहे. या काळात अनेक कागदपत्रे रजिस्टर झाली. याची नागरिकांना मोठी मदत झाली. बिल्डर, डेव्हलपर्स यांनाही मदत झाली. आम्हाला सुद्धा त्याचा चांगला फायदा झाला. बाळासाहेब थोरात म्हणाले, ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्यांचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे पिकाची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे. 7/12 काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण 7/12 काढू शकतील. याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाहीत. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्यावेळी ते सोडवू, असं थोरात यांनी नमूद केलं. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हे वर्ष नैसर्गिक संकटाचं राहिलं आहे. कोकणात 2 चक्रीवादळे आली, अतिवृष्टी झाली, कोल्हापूर, सांगलीला पूर आला. त्यानंतरही आम्ही जनजीवन सुरळीत केलं. नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्यांना मदत झाली पाहिजे, हेच आमचं मत आहे. फडणवीस यांच्या काळात त्यांनी किती कलमे लावली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते येणार होते, आले नाहीत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधाबाबत व्यापारी आंदोलन करणार असल्याच्या मुद्द्यावरही थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सर्वांनाच त्रास होतो. या काळात व्यापार कमी झाला. मर्यादे लावल्याने काही अडचणी आल्या. मात्र आरोग्याच्या हिताचा काय याचा विचार झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. राज्य सरकार कारभार खोटं बोल पण रेटून बोल. एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विधानसभा व विधान परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की 31 जुलैच्या अगोदर आम्ही या राज्यातील एमपीएससीच्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील. एमपीएससी साठी जो आयोग आहे त्यावरील सदस्य सुद्धा आम्ही तातडीने त्यांचीही नियुक्ती करू, असा शब्द सभागृहाला दिला होता. मात्र मविया सरकारनं शब्द न पाळल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. एमपीएससी संदर्भात एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पाळला गेला नाही. खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत, कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससीच्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर 15 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी पत्र माध्यमातून सरकारला दिला आहे. राज्य सरकार 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त सदस्य भरणार आहेत अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. मात्र 31 जुलै अखेर तारीख संपत आली असताना देखील राज्य सरकारकडून अद्याप कोणताही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विधिमंडळात केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते निलेश राणेंनी ट्विट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.
भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडुत्री कुत्तरडेच, वादग्रस्त नेत्यांवर सामनातून हल्ला. पाठीमागील काही दिवसापासून भाजपचे नेते शिवसेनेशी पंगा घेत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. दृष्टिक्षेपात असलेली मुंबई महापालिका निवडणूक. भाजपचे एकापाठोपाठ एक नेते शिवसेनेवर हल्ला चढवून चर्चेत येतात. पडळकर, राणे आणि आता प्रसाद लाड. ज्या त्यावेळी शिवसेना नेते टीकेला उत्तर देत असतात, पण शिवसेनेची अस्मिता असणाऱ्या सेना भवनावर हल्ला करण्याची भाषा प्रसाद लाड यांनी केले. मग ते मुख्यमंत्र्यांपासून राऊतांपर्यंत सगळेच जण खवळले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या वादग्रस्त नेत्यांचा समाचार घेताना संजय राऊतांनी नको ती विशेषणे वापरलीत. बाटके, झुरळे, कुत्री, बेवडे, काय काय सांगावं. सरते शेवटी भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेली भाडुत्री कुतरडेच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडुत्री कुतरडेच. अशातच काही नसताना झुरळाच्या तांड्यासारखे आपल्या खुराड्याच्या गच्चीवर येऊन नरडी फुगून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधीच अनेक वर्षापासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करत आहे. मराठी माणसांच्या न्याय, आशा, आकांक्षाचा आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले बडबडत आहे ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. कालपर्यंत कुणा दुसऱ्याच्या बॅगा उचलून गुजराण करत होते, आज पोटा पाण्यासाठी आणखी कुणाची तरी जोडे उचलत आहेत. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले आहेत. पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. बाटके आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. तरीही अंगावर यायचं असेल तर या, अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर. पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना खांदेकरीही घेऊन या. शिवसेना भवन हे आता शिवसेना भवन राहिलं नाही तर ते कलेक्शन भवन झालंय, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला सामना अग्रलेखातून उत्तर देण्यात आलंय. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेना भवनांचं बळ कधीच नव्हतं, तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचं बळ राहिलं आहे, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं आहे. शिवसेना अनेक अग्निदिव्यातून पावन होऊन पुढे गेली आहे. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचं बळ कधीच नव्हतं, तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हे शिवसेनेचे बळ राहिले आहे. शिवसेना ही ज्वलंत मराठी मनाची संघटना म्हणून कायम स्वबळावरच जगत आहे. आराम खुर्चीवाले तत्वज्ञान आणि बाटग्यांच्या गोतावळ्यातले मखरबंद राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. पेटीएम IPO लॉन्च केल्याने 20,000 तरुणांना नोकऱ्या मिळणार, पगार थेट 35,000 पर्यंत. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनीने पेटीएमने व्यापाऱ्यांना डिजिटल माध्यमांचा अवलंब करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी भारतभर सुमारे 20,000 क्षेत्र विक्री अधिकारी नियुक्ती करण्याच्या प्रक्रिया सुरू केली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे. नोकरीशी संबंधित पेटीएमच्या जाहिरातीनुसार फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हना मासिक वेतन आणि कमिशनमध्ये 35,000 रुपये आणि त्याहून अधिक कमावण्याची संधी असेल. कंपनीला तरुण आणि पदवीधरांना FSC म्हणून नियुक्ती करायची आहे. ही संधी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी 10वी-12वी उत्तीर्ण केली आहे किंवा पदवीधर आहेत. त्यामुळे छोट्या शहरांमध्ये रोजगार निर्मितीस मदत होईल. विशेषतः ज्यांनी कोरोना साथीच्या काळात नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेटीएमचा ऑक्टोबरपर्यंत 16,600 कोटी रुपयांचा IPO आणण्याचा मानस आहे. सूत्रांनी सांगितलं की कंपनीला लवकरात लवकर आपला IPO बाजारात आणायचा आहे. तो ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते. कंपनीने 15 जुलै रोजी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे IPO साठी मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. 197 कम्युनिकेशन्सने दाखल केलेल्या प्रस्तावित मसुद्यात पेटीएमचे मूल्य $16 अब्ज आहे. IPO मधून मिळालेल्या 4,300 कोटी एवढ्या उत्पन्नातून कंपनी ग्राहक आणि व्यापारी यांच्या अधिग्रहणातून पर्यावरण व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. या व्यतिरिक्त कंपनी इतर व्यावसायिक उपक्रम आणि अधिग्रहणांवर 2,000 कोटी रुपये खर्च करेल. पेटीएमच्या IPO मध्ये 75% पात्र संस्थात्मक खरेदीसाठी राखीव आहे. यामध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी 60% सुरक्षित ठेवता येईल.
निव्वळ ऑफरचा 15% गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप केला जाऊ शकतो. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% आरक्षित केले जाऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. ट्विटरवर फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदी नंबर 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे सक्रिय राजकारणी आहेत. म्हणजे सध्या जगात सक्रिय असणाऱ्या सक्रिय राजकारण्यांपैकी मोदींचे फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. याआधी हा विक्रम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर होता. मात्र अमेरिकेत सत्ता पालट झाल्यानंतर हा विक्रम मोदींच्या नावे झालाय. मोदींचे ट्विटरवर 70 मिलियन म्हणजेच 7 कोटी फॉलोअर्स आहेत. भारतात सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान मोदींचाच आहे. त्यांच्यानंतर क्रमांक लागतो बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर्स यांचा. मोदीनंतर बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ट्विटरवर 45.8 म्हणजे जवळपास 4.5 कोटी फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीचा क्रमांक येतो. विराटला ट्विटरवर 43 मिलियन लोक म्हणजे 4 कोटी 30 लाख जण फॉलो करतात. पीएमओ इंडियाचाही यात समावेश आहे. पीएमओ इंडियाला 43.2 मिलियन म्हणजेच 4 कोटी 32 लाख लोक फॉलो करतात. 5व्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आहे. सलमान खानच्या ट्विटरवर 42.6 मिलियन म्हणजेच 4 कोटी 26 लाख फॉलोअर्स आहेत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. भीमा कोरेगाव आयोगाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात. साक्षीदारांचा जबाब नोंदवणार. भीमा कोरेगावमध्ये 2018 साली उसळलेल्या दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे. पुण्यात ऑनलाईन पद्धतीने ही सुनावणी पार पडेल. यावेळी भीमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. आयोगातील 2 सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव आयोग स्थापन करण्यात आला होता. सोमवारी रेखाताई साहेबराव शिवले आणि प्रल्हाद ईश्वर गायकवाड या 2 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात येईल. कोरोनामुळे आयोगाचं कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र आजपासून सुनावणीला सुरुवात होईल. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगांकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कोरेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसंच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जयंत पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी सातत्याने भीमा कोरेगाव प्रकरणावर भूमिका घेत पुणे पोलिसांच्या तपासावर आणि निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही या प्रकरणात साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी होत होती. स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील हीच मागणी केली होती. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. भाजपामध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात भाजपचा अंतकाळ जवळ आलाय. जसं महाविकास आघाडी सरकारचं स्थापन झालंय तसा शिवसेना भाजपात कोणत्या ना कोणत्या विषयावरून सामना ठरलेला. पण मूळचे भाजप नेते शिवसेनेवर पातळी सोडून टीका करत नाहीत. भाजपात नव्याने आलेले नेते मात्र शिवसेनेवर, पक्ष नेतृत्वावर, संजय राऊतांवर तुटून पडतात. मग त्यामध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही सुपुत्र गोपीचंद पडळकर आणि आता प्रसाद लाड यांचं नव्याने भाजपवासी झालेल्या नेत्यांमुळे मूळ लोक भंगारात गेली असल्याचे म्हणत भाजपाचा अंतकाळ जवळ आल्याची भविष्यवाणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. भारतीय जनता पक्ष हा कधी काळी निष्ठावंत जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भरलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळे या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटक्यांनी. बाटका जरा जोरातच बांग देतो व आपण कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे. 1992च्या बावरी दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीर
ठामपणाने मराठी व हिंदूचे रक्षण करते म्हणून उभे होते, तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरून घरातच गोंधळ्या भिजवत होते। आम्ही बाबरी पाडली नाही हो असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी सामना करू पाहतायत। ही अडवाणी अटल बिहारींच्या मनात महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाही तर काय। खरे तर या मंडळीची दखल घ्यावी व त्या 3 पाटांवर इथे काही लिहिण्या बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही, पण हे जे काही कुणी फोडाझोडा भाषा करत आहेत त्यांची लायकी फक्त चिंदीचोर दलालांची आहे। शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे करण्याची त्यांची कुवत नाही, तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधण्यापलीकडे त्यांचे कर्तृत्व नाही। जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उत्मात केला। शिवतीर्थावरील एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्तिफळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा। शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही। रजनी पाटील हे महाशय आजच्या पिढीस माहीत नसतीलही, पण मुंबईच्या राजकारणात व दिल्लीतील काँग्रेस दरबारी त्यांचं भलतेच वजन होते। शिवसेना बरखास्त करून शिवसेना भवनास टाळे लावण्याचे त्यांचे स्वप्न होते, ते रजनी पटेल राजकारणातून व सार्वजनिक जीवनातून कायमचेच नामशेष झाले। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे। त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते। मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकड्या नजरेने पाहिले ते यच्छवाद नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले, ते पुन्हाच कधी कोणाला सापडू शकले नाहीत। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। आता समजावतोय पुढच्या वेळी। खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन समज। बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोळी गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि महिलांच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती, मात्र काही दिवसांपासून पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाली आहे, त्यामुळे गावातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी यासाठी महिलांनी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना समज दिली आहे। तसेच परत दारू विक्री केल्यास कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावातील मागील 15 ते 20 वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू होती। ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन दारू विक्री बंद केली होती। अवैध दारू विक्री विरोधात ठरावही घेण्यात आला, पण अवैध दारू विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करून फक्त काही काळासाठी दारू विक्रीवर प्रतिबंध ठेवत आहेत। काही दारुडे स्वतःकडे पैसे नसतात तेव्हा आपल्या मुलाबाळांना, पत्नीला तसेच आई वडिलांना मारहाण करून घरातील धान्य आणि भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात। तसेच नवीन पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे। ही अवैध दारू विक्री किती वेळा बंद आणि किती वेळा सुरू होत राहील असा सवाल नांद्राकोळी येथील महिलांनी उपस्थित केलाय। तसेच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात काही सुज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर।